नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हां, धन्यवाद. आज आपण एका अशा ज्वलंत विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याकडे संपूर्ण राज्याचे, प्रशासनाचे आणि विशेषतः शिक्षण क्षेत्राशी निगडीत प्रत्येक घटकाचे लक्ष लागून राहिले आहे. होय, आणि हा विषय खरंच खूप तो विषय म्हणजे शिक्षण सेवक योजना आणि ती रद्द करण्यासंदर्भात सध्या न्यायालयात सुरू असलेला जो कायदेशीर लढा आहे तो. अगदी बरोबर. तर 26 फेब्रुवारीला कोल्हापूर उच्च न्यायालयात याच याचिकेची दुसरी सुनावणी पार पडली. या सुनावणीत नक्की काय झालं, आतल्या घोटात काय शिस्त आहे आणि शासनाच्या पुढच्या हालचाली काय असू शकतात, हे आपण आज डिकोड करणार आहोत. आणि मला वाटतं ही चर्चा केवळ न्यायालयात कोण काय बोलले इथपर्यंतच मर्यादित राहणार नाहीये. नक्कीच नाही. आपण त्या पलीकडे जाऊन विचार करणार आहोत. शासनाने न्यायालयात आपले शपथपत्र का सादर केले नसावे किंवा वेळ का मागून घेतला, 12 मार्चची तारीख इतकी कळीची का ठरतेय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एका निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर आणि प्रशासकीय रचनेवर काय दूरगामी परिणाम होणार आहेत, या सर्व गोष्टींचं आपण टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहोत. बरोबर. म्हणजे तसं पाहिलं तर ही एक साधी प्रशासकीय बाब नसून राज्याच्या धोरणात्मक व्यवस्थेची खूप मोठी चाचपणी आहे. अगदी याच मुद्द्यावरून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. बाहेरून पाहताना अनेकांना ही केवळ एक कोर्टाची तारीख वाटते, पण या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. हो, खूपच मोठी आहे. आपण मुळापासून सुरुवात करूया. हो. कोल्हापूर उच्च न्यायालयात पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतील मागण्यांवर आपण आधी लक्ष केंद्रित करायला हवे, कारण याच मागण्यांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे असं म्हणता येईल. अगदी खरंय. या याचिकेत मुख्यत्वे 3 मागण्या आहेत. पहिली म्हणजे समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी. बरोबर. ही अत्यंत महत्वाची मागणी आहे. दुसरी मागणी म्हणजे रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पूर्ण वेतन मिळायला हवे. आणि तिसरी, जी मला स्वतःला सर्वात जास्त गुंतागुंतीची वाटते, हां, ती म्हणजे सर्व शिक्षण सेवकांना आजवरच्या वेतनातील फरक किंवा ज्याला आपण थकबाकी म्हणतो ती मिळणे. हो. आता या तीनही मागण्या वरवर पाहता अत्यंत साध्या आणि न्याय्य वाटतात, पण जर आपण कायदेशीर आणि प्रशासकीय चष्म्यातून पाहिले तर त्या खूप खोलवर जाणाऱ्या आहेत. कशा काय? म्हणजे बघा, समान काम समान वेतन हा केवळ एक नारा नाही, तर तो संविधानातील एक महत्वाचा पाया आहे. अगदी बरोबर. जेव्हा एक शिक्षक पूर्ण वेळ शाळेत शिकवतो, इतर शिक्षकांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडतो, तेव्हा केवळ सेवक हा टॅग लावून त्याचं वेतन इतकं कमी कसं असू शकते, हा मूळ कायदेशीर प्रश्न इथे उपस्थित करण्यात आला आहे. बरोबर आहे. आणि जी तिसरी मागणी सांगितली गेली, थकबाकी मिळण्याची, ती मागणी म्हणजे शासनासाठी सर्वात मोठा आर्थिक धक्का असू शकतो. हो, मलाही वाटतं की ही थकबाकीची मागणीच्या प्रकरणाचा वेग ठरवत आहे. नक्कीच. कारण विचार करा, एका शिक्षकाचा महिन्याचा फरक, तोही सलग 3 वर्षांचा, आणि असे हजारो शिक्षक. हा आकडा राज्याच्या अर्थसंकल्पाला घाम फोडणारा असू शकतो. अगदी अचूक शब्द वापरलात, घाम फोडणारा. याच पार्श्वभूमीवर 26 फेब्रुवारीच्या सुनावणीत जे घडले ते खूप सूचक आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात लगेच उत्तर देण्याऐवजी वेळ मागून घेतला. त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की ही योजना अत्यंत व्यापक आहे आणि ती राज्याच्या धोरणात्मक निर्णयाशी निगडीत आहे. बरोबर. त्यामुळे सरकारची बाजू मांडण्यासाठी एका ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यासाठी शासनाला अधिक वेळ हवा आहे. आणि ही खूप मोठी घडामोड आहे मी म्हणेन. हो का? हो, कारण जेव्हा शासन एखाद्या प्रकरणासाठी विशेष किंवा ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती करते, तेव्हा त्यावरून हे स्पष्ट होते की शासन या याचिकेला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. म्हणजे हलक्यात घेत नाहीयेत. अजिबात नाही. ही फाईज आता केवळ एका डेस्कपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. शासनाने थेट शपथपत्र का दाखल केले नाही, यामागे याच धोरणात्मक गुंतागुंतीचा हात आहे. शासनाच्या या वेळ मागण्यामागे 2 अत्यंत सबळ प्रशासकीय आणि आर्थिक कारणे आहेत. आपण ती समजून घ्यायला हवीत. मला वाटतं यातील पहिले कारण हे थेट राज्याच्या आर्थिक नियोजनाशी जोडलेले आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या मोठ्या निर्णयासाठी जशी घरातील सर्वांची संमती लागते, तसेच शासनाचे असते. हो, अगदी तसंच. जर शासनाला या याचिकेवर काही निर्णय घ्यायचा असेल, समजा एखादा मधला मार्ग काढायचा असेल, तर त्यासाठी लागणाऱ्या हजारो कोटींच्या अतिरिक्त निधीचं गणित जुळवणं सोपं नाहीये. नाहीच मुळी. शासनाने अचानक काढलेला एखादा शासन निर्णय किंवा बदललेला नियम राज्याच्या तिजोरीवर किती मोठा बोजा टाकू शकतो, याचा आधी अभ्यास करावा लागतो. हो,
आणि यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडे कोणतीही जादूची कांडी नसते की एका रात्रीत हजारो कोटी रुपयांची तरतूद होईल. हो, खरंय. जर शिक्षण सेवक योजना रद्द केली किंवा तिचा 3 वर्षांचा कालावधी कमी केला तर आज घडीला कार्यरत असलेल्या सर्व सेवकांना त्वरित पूर्ण वेतनश्रेणी लागू करावी लागेल. बाप रे, म्हणजे बजेट खूप वाढेल. अगदी. आणि याशिवाय जी थकबाकीची मागणी आहे ती मान्य करायची झाल्यास त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी लागेल. विधिमंडळाचे अधिवेशन, पुरवणी मागण्या आणि राज्याची वित्तीय तूट या सगळ्यांचा विचार करूनच अर्थविभागाला असा अहवाल तयार करावा लागतो. म्हणजे हे खूप किचकट काम आहे. हो, हे केवळ एक्सेल शीटवर आकडे टाकण्याचं काम नाही, तर राज्याच्या 5 वर्षांच्या आर्थिक नियोजनाचा हा भाग असतो. त्यामुळे अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी शासनाला वेळ लागणे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि या आर्थिक गणितासोबतच जो दुसरा सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे प्रशासकीय समन्वय. तो तर आलाच. मंत्रालयात एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फाईल जायला आणि त्यावर सह्या व्हायला किती कसरत करावी लागते हे आपण सर्वच जाणतो. अगदी. शिक्षण सेवक हा विषय केवळ शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत नाही. इथे 3 अत्यंत शक्तिशाली विभागांचा थेट संबंध येतो. नक्कीच. शिक्षण विभाग, नियोजन विभाग आणि अर्थ विभाग. बरोबर. या तिन्ही विभागांचे प्राधान्यक्रम पूर्णपणे वेगळे असतात. शिक्षण विभागाला शिक्षकांची पदे भरायची असतात आणि शिक्षण व्यवस्था सुरळीत चालवायची असते. नियोजन विभाग हे पाहतो की या निर्णयाचा राज्याच्या दीर्घकालीन धोरणांवर काय परिणाम होईल. आणि अर्थविभाग जो सर्वात कडक पहारेकरी असतो, तो तिजोरीत पैसे आहेत की नाही आणि भविष्यात या निर्णयामुळे राज्यावर किती मोठे आर्थिक दायित्व निर्माण होईल याची छाननी करतो. म्हणजे जर शिक्षण विभागाने न्यायालयात जाऊन असे सांगितले की आम्ही योजना रद्द करायला तयार आहोत, पण अर्थ विभागाने त्याला संमतीच दिलेली नसेल तर न्यायालयात सरकारची खूप मोठी नाचक्की होऊ शकते. हो ना. न्यायालयात जेव्हा सरकारचे शपथपत्र सादर होते तेव्हा ते संपूर्ण राज्य सरकारचे अधिकृत उत्तर असते, केवळ एका विभागाचे नाही. बरोबर. त्यामुळे या तिन्ही विभागांमध्ये बैठका होणे, त्यांनी एका समान निर्णयावर येणे आणि तो निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने कायदेशीर भाषेत मसुदा रूपात तयार करणे, या प्रक्रियेला वेळ लागतोच. म्हणूनच सरकारी वकिलांनी न्यायालयाला वस्तुस्थिती सांगून वेळ मागितला. हा वेळ वेळकाढूपणा नसून एक ठोस भूमिका मांडण्यासाठी घेतलेला वेळ आहे असे आपण म्हणू शकतो. हे प्रशासकीय चक्र समजून घेतल्यानंतर आता आपण न्यायालयाच्या भूमिकेकडे वळूया. हो, तोही महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे सामान्यतः असा समज असतो की न्यायालयात प्रकरण गेले की आता वर्षच्या वर्ष सुनावण्या चालणार. तारीख पे तारीख. अगदी तारीख पे तारीख. पण या विशिष्ट प्रकरणात न्यायालयाने दिलेली पुढील तारीख खूपच रंजक आहे. न्यायालयाने सरकारला अमर्याद वेळ दिलेला नाही, तर थेट 12 मार्चची डेडलाईन दिली आहे. म्हणजे फक्त 14 दिवसांचा वेळ. बरोबर. शासनाच्या कामकाजाचा वेग पाहता 14 दिवस म्हणजे प्रशासनासाठी अक्षरशः धावपळ आहे. आणि जर आपण याचा व्यापक विचार केला तर न्यायालयाच्या या भूमिकेचं कौतुकच करायला हवे. 14 दिवसांचा वेळ देणे हे दर्शवते की न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य ओळखले आहे. नक्कीच. न्यायालयाने शासनाला 12 मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा निर्णय याचिकाकर्त्यांसाठी धक्काही नाही आणि दिलासाही नाही. म्हणजे सुनावणीत थेट अंतिम निकाल लागला नाही म्हणून काही जण निराश झाले असतील, पण प्रक्रिया थांबलेली नाही हे सकारात्मक आहे. होय, याचिकाकर्त्यांसाठी हा धक्का नाही, कारण न्यायालयाने सरकारला केवळ जुजबी कारणे देऊन वेळकाढूपणा करू दिलेला नाही. त्यांनी एक निश्चित चौकट आखून दिलीय. आणि दिलासा नाही, कारण अंतिम निर्णय अजून यायचा आहे. पण कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीने विचार केल्यास न्यायव्यवस्था या प्रकरणाला गती देत आहे, हे अत्यंत सकारात्मक लक्षण आहे. पवित्र पोळपल कृती समितीने ज्या पद्धतीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे तो योग्य दिशेने आणि भक्कम पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे हे यातून सिद्ध होते. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की 12 मार्चला नक्की काय होऊ शकते. आपण जर शक्यता पडताळून पाहिल्या तर एक शक्यता अशी आहे की शासन आपले सविस्तर शपथपत्र दाखल करेल, ज्यामध्ये शिक्षण, अर्थ आणि नियोजन या तिन्ही विभागांचे एकत्रित मत असेल. बरोबर. किंवा शासन एखादा नवीन शासन निर्णय काढण्याची तयारी दाखवेल. आणि दुसरी शक्यता अशी आहे की याच धोरणात्मक आणि आर्थिक गुंतागुंतीचे कारण देत शासन न्यायालयाकडे आणखी काही मुदत मागू शकते. म्हणजे परत वेळ मागू शकतात. हो, कारण प्रशासकीय ताण पाहता इतक्या मोठ्या निर्णयावर 2 आठवड्यात शिक्कामोर्तब होणे तसे कठीण आहे. पण 12 मार्चची सुनावणी ही एक दिशादर्शक सुनावणी नक्कीच असेल. त्या दिवशी सरकारची प्राथमिक भूमिका काय आहे
हे तरी किमान स्पष्ट होईल. जर सरकारने योजना रद्द करण्याबाबत किंवा बदल करण्याबाबत काही सकारात्मक संकेत दिले तर तो हजारो उमेदवारांसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय घडामोडींसोबतच एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे ज्यावर आपण चर्चा करायलाच हवी. कोणता पैलू? तो म्हणजे माहितीचा महापूर आणि समाज माध्यमांवरील अफवांचे पेव. ओहो, ते तर खूपच वाढलंय. आजकाल व्हॉट्सॲप आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर एखादी बातमी वाऱ्यासारखी पसरते. 26 तारखेच्या सुनावणीच्या दिवशीही असेच घडले. अनेकांना वाटले की आजच न्यायाधीशांनी हातोडा मारून शिक्षण सेवक योजना रद्द करण्याचा अंतिम निकाल द्यायला हवा होता. काही खोटे मेसेजही व्हायरल झाले असावेत. ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. कोणत्याही मोठ्या जनहिताच्या याचिकेत किंवा धोरणात्मक प्रकरणात एका दिवसात किंवा एका सुनावणीत निकाल लागत नसतो. बरोबर. कायदेशीर प्रक्रिया ही अत्यंत तर्कशुद्ध, पारदर्शक आणि सर्व बाजू तपासून पाहणारी असते. त्यात नोटीस काढणे, उत्तर दाखल करणे, त्यावर प्रतिज्ञापत्र देणे, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकणे आणि मग पुराव्यांच्या आधारे निकाल देणे असे अनेक टप्पे असतात. नक्कीच. ज्यांना या प्रक्रियेची माहिती नसते ते अशा अफवांना लवकर बळी पडतात आणि मग अनावश्यक मानसिक तणाव निर्माण होतो. म्हणूनच आपण काय वाचतोय, कोणती माहिती फॉरवर्ड करतोय याचे भान ठेवणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. अगदी बरोबर. एका रात्रीत चमत्कार होईल किंवा आज सुनावणी झाली म्हणजे उद्यापासून पूर्ण पगार सुरू होईल अशा भाबड्या आशेवर राहण्यापेक्षा न्यायालयाची प्रक्रिया कशी चालते हे समजून घेणे अधिक परिपक्वतेचे लक्षण आहे. माहितीची खातरजमा करणे ही आता काळाची गरज बनली आहे. खोट्या शासन निर्णयांच्या PDF बनवून त्या व्हायरल करणे, सुनावणीतील अर्ध्यावट माहितीचा विपर्यास करणे हे प्रकार उमेदवारांच्या संयमाची परीक्षा पाहणारे असतात. हो ना. जेव्हा आपण अशा कायदेशीर लढ्याचा भाग असतो तेव्हा संयम आणि सारासार विचार करण्याची सवय, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, ती अंगी बाणवणे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवून अधिकृत सूत्रांच्या माहितीचीच वाट पाहिली पाहिजे. आपण अगदी योग्य मुद्दा मांडलात. तर आजच्या या अत्यंत सविस्तर चर्चेतून आपण अनेक पैलू उलगडले आहेत. आपण एका मिनिटात आजच्या चर्चेचा आढावा घेऊया. नक्कीच. 26 फेब्रुवारीला कोल्हापूर उच्च न्यायालयात झालेली दुसरी सुनावणी ही प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी ठरली. बरोबर. शासनाने आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याचे ठरवले आणि त्यासाठी वेळ मागितला आहे. आर्थिक बोझाचे गणित आणि राज्याचे दीर्घकालीन नियोजन हे मुख्य अडथळे असू शकतात. अगदी. न्यायालयाने या सर्वांची दखल घेत शासनाला 14 दिवसांची म्हणजेच 12 मार्चची स्पष्ट डेडलाईन दिली आहे. आणि आता 12 मार्चची सुनावणी ही या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरवणारी असेल. होय. त्या दिवशी सरकारची न्यायालयात काय भूमिका असते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहील. तोपर्यंत सर्वांनी अफवांपासून दूर राहून संयम बाळगणे अपेक्षित आहे. नक्कीच. 12 मार्चला न्यायालयात काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहील. आपण या विषयावरील नवीन अपडेट्स पोचवत राहूच. पण जाता जाता या संपूर्ण कायदेशीर लढ्याच्या निमित्ताने एक अत्यंत व्यापक आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. कोणता? जेव्हा राज्य सरकारे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि शिक्षण योजना राबवतात तेव्हा राज्याच्या तिजोरीवर पडणारा प्रचंड आर्थिक ताण आणि दुसरीकडे त्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा रास्त आणि समान मोबदला देण्याचे नैतिक आणि संविधानात्मक मूल्य, बरोबर, या दोन्ही टोकांच्या भूमिकांमध्ये सुवर्णमध्य कसा साधला जाऊ शकतो, या एका प्रश्नातच भविष्यातील अनेक धोरणात्मक निर्णयांची आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची उत्तरे दडलेली आहेत. नक्कीच. यावर मंथन व्हायला हवं. होय, यावर नक्कीच मंथन व्हायला हवे. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल आणि आमच्यासोबत जोडलेले राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.